नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड खड्डे झालेत। या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवते। या खड्ड्यांमुळे प्रवाशांना कित्येक तास एकाच ठिकाणी गाडीमध्ये बसून राहावं लागतंय। नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची राज्य सरकारने दखल घेतली आहे आणि येत्या 10 दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे आदेश देण्यात आलेत। वाहन चालवत असताना अचानक रस्ता आला तर गांगरून जाऊ नका। आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड द्या। काही सेकंदात परत खड्डा येईल। प्रवाशांच्या या भावना नाशिक मुंबई महामार्गाची दुरवस्था सांगण्यासाठी पुरेशा आहेत। खड्ड्यांमुळे नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 3 तासांवरून 8 तासांवर पोहोचलाय। नागरिकांना होणाऱ्या या त्रासानंतर अखेर राज्य सरकारला पाझर फुटलाय। त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडीविषयी मंत्रालयात प्रशासनाला चांगलाच दम भरलाय। मुंबई नाशिक महामार्ग दुरुस्तीसाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। वाहतूक कोंडी 10 दिवसात सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलं जाणार आहे। जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली करू नये असाही प्रस्ताव आहे। खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले। जे अधिकारी होते त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही एकमेकावर टोलवाटोली करू नका। 10 दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये PWD रस्ते विकास महामंडळ जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते यांच्यातल्यांना काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला। संभाजीनगरहून पुण्याला जाणारा रस्ता असेल, संभाजीनगरहून जळगावला जाणारा रस्ता असेल, मुंबईहून कोकणाला जाणारा रस्ता असेल, आज काय स्थिती आहे रस्त्यांची? अरे अटल सेतूला भेगा पडल्या 4 महिने झाले नाही, समृद्धीला वर्ष कंप्लीट झालं नाही, तो तुटला। हे राज्य चालू आहे यांचं आणि सांगतात 40 वर्ष लाईफ आहे रस्त्याचं। 40 वर्ष लाईफ आहे तर 4 महिने का टिकला नाही? मुंबई नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा प्रमुख महामार्ग आहे। त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते। मात्र मोठमोठाले खड्डे आणि रखडलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। परिणामी मुंबई नाशिक प्रवास हा तुरुंगवासासारखा झालाय। वाशिम ते आसनगाव दरम्यान उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। वाहनांचा वेग अक्षरशः ताशी 3 ते 4 किमीवर आलाय। वाशिंद, आसनगाव, शहापूर, आडगाव पट्ट्यात वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागतात। आसनगाव ते शहापूर 1 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा अवधी लागतोय। शहापूरमधून सुरू झालेली वाहतूक कोंडी ही ठाण्यापर्यंत कायम असते। नाशिकचं नाव तर खराब झालं, पण केवळ नाशिकचा प्रश्न नाही। हा रस्ता पण आग्रा रोड पर्यंत जातो, आग्राला जातो, दिल्लीपर्यंत। सगळा जुना हायवे आहे आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे। तिथे काय केवळ नाशिकचं ट्रॅफिक थोडंच आहे। सिमेंट काँक्रीट करायचं तेव्हा करा, पण डांबरी का होईना पण नीट आम्हाला जाता येईल। आम्ही 2.5-3 तासात जात होतो, 3.5 तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे। 10 तास। नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेवरून नाशिकमधील सर्व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीला नामांकित उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, ट्रॅव्हल असोसिएशन आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। 10 दिवसामध्ये या संदर्भातली सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। नॅशनल हायवे 3 मुंबई आग्रा जो काही महामार्ग आहे की ज्याच्यावर आपण 2 ठिकाणी टोल देतो। नाशिकचा जर विचार केला तर मुंबईकडे जात असताना प्रवाशांचा वाहनांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत। नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत नाशिकच्या आमदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला। मात्र महिना लोटला तरी महामार्गाची अवस्था जैसे थेच आहे।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर गुरुवारी मंत्रालयात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मात्र आज त्यांनी महामार्गावरील प्रवास टाळत नाशिकला विमानाने येणं पसंत केलं। त्यामुळे नाशिक शहरवासियांची मुंबईच्या वाहतूक कोंडीतून खरोखर मुक्तता होईल का असा प्रश्न पडलाय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।